नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी आंब्याचे घारगे. झारा न लावता प्रत्येक घारगा असा टम्म फुगेल तसेच तेलकट न होणारे हे घारगे बनवण्यासाठी मी काही खास टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. खुसखुशीत आंब्याच्या फ्लेवर्सने भरलेले रसाळ घारगे एकदा बनवलेत की पुन्हा पुन्हा बनवाल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया कोकणातील पारंपरिक रेसिपी आंब्याचे घारगे कसे बनवायचे. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतका आंब्याचा गर घेतलेला आहे. इथे मी आंब्याची सालं काढून त्यातील गर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. मिक्सरला फिरवताना जरा सुद्धा पाणी किंवा दूध वापरलेलं नाही. आता यामध्ये अर्धा वाटी इतका गूळ घालायचा आहे. इथे मी गूळ किसणीवर किसून घेतलेला आहे. असा गूळ किसून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जाईल. आता इथे जर का तुम्ही गूळ बारीक चिरून घेतलात तर मग तुम्हाला गॅसवर कढईमध्ये गूळ विरघळवून घ्यायला लागेल आणि मग त्याला वेळसुद्धा जाईल. त्यामुळे गूळ असा किसणीवरच किसून घ्या. आता यामध्ये पाव वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे. आता जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मग जाड रवा मिक्सरला फिरवून घेतलात तरी चालेल. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि 2 चिमूट इतकं मी मीठ घालणार आहे. कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. आता सर्वात शेवटी यामध्ये मी गव्हाचं पीठ घालणार आहे. इथे मी 1 घट्ट वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला आंब्याच्या रसामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. घट्टसर असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे मला हे पीठ थोडंसं सैलसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी आणखी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालणार आहे आणि आता हे पुन्हा एकदा मळून घेणार आहे. ज्या वाटीने आपण आंब्याचा गर मोजून घेतलेला त्याच वाटीने आपल्याला बाकीचे जिन्नस घ्यायचे आहेत. आता इथे मी घट्टसर पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे. 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ मला लागलेलं आहे. आता यावरती आपल्याला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे, जेणेकरून पीठ कोरडं होणार नाही. पीठ मळताना इथे मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं, त्यामुळे जास्तीचं पीठ हाताला चिकटलेलं नाही. आता थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण रवा घातलेला आहे. तो रवा छान फुलून येण्यासाठी आपल्याला हे पीठ झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. आता अर्धा तासानंतर झाकण काढून पाहूया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता रवासुद्धा खूप छान फुलून आलेला आहे. पिठाला छान अशी जाळी आलेली आहे. आता इथे आपल्याला छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. आता इथे मी 1 लाटी घेणार आहे आणि बाकीच्या सर्व लाट्या झाकून ठेवणार आहे, म्हणजे कोरड्या पडणार नाहीत. आता इथे लाटताना मी पोळीपाटाला आणि लाटणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ पोळीपाटाला आणि लाटणीला चिकटणार नाही. आता इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे पुरी लाटताना उलटपालट करून लाटायची नाही. मध्यम जाडीची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तसेच पुरी लाटताना सर्व बाजूनी एकसारखी लाटली गेली पाहिजे. जर का इथे तुम्ही पुरी फार पातळ लाटली तर ती खूप तेलकट होईल, त्यामुळे मध्यम जाडीची आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता आपण लगेच घारगे तळून घेऊया. आता घारगे तळण्यासाठी पहिली महत्त्वाची टीप म्हणजे तेल कडकडीत गरम असायला पाहिजे. जर का तेल थंड किंवा कोमट असेल तर मग घारगे तेलकट होतात. त्यामुळे तेल कडकडीत गरम करून गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवून आपल्याला घारगे दोन्ही बाजूने सोनेरीचा रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे घारगा तेलात सोडताना पोळीपाटावरची जी वरची बाजू आहे ती तळताना खाली जाईल अशा रीतीने आपल्याला घारगा तेलामध्ये सोडायचा आहे आणि घारगा जोपर्यंत फुगून वर येत नाही तोपर्यंत त्याला झारा लावायचा नाही.
इथे तुम्ही पाहू शकता मी झारा अजिबात लावलेला नाही तरीसुद्धा घारगा टम्म फुगून वर आलेला आहे. घारगा तळताना सुद्धा सारखा उलटपालट करायचा नाही. दोन्ही बाजूने सोनेरीसर रंग येईपर्यंत छान असा घारगा तळून घेतला की घारगा तेलातून आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने त्यातील तेल निथळवून काढून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता घारगा अजिबात तेलकट झालेला नाही. आता इथे तुम्हाला मी आवाज ऐकवून दाखवते, म्हणजे तुम्हाला आवाजावरून लक्षात येईल की घारगे खुसखुशीत तयार झालेले आहेत. हे घारगे 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. एखाद्या छोट्या पिकनिकला जाणार असाल तर हे घारगे तुम्ही बनवून नेऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या? थोडी तरी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.